कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कटा न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. दापोलीमध्ये एक धक्कादायक आणि अतिशय दुर्दैवी घटना आज घडली आहे. दापोली खेड मार्गावरील वाकवली शिरशिंगे फाट्याजवळ मंगळवारी आज 28 जुलै सकाळी घडलेल्या दुर्दैवी अपघातामध्ये एका 22 वर्षीय युवतीचा मृत्यू झालाय, तर तिच्या सोबत असलेली दुसरी तरुणी किरकोळ जखमी झाली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून दापोली शहर आणि परिसरात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी 8:30 ते 9च्या दरम्यान दोन तरुणी दापोलीकडून खेडच्या दिशेने जात होत्या. वाकवली शिरशिंगे फाट्याजवळ पोहोचताच त्यांची दुचाकी अचानक घसरली आणि दुचाकीवरील नियंत्रण सुटल्यानं दोन्ही तरुणी दुचाकीसह रस्त्यालगतच्या नाल्यात कोसळल्या. अपघात होताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेतली आणि दापोली पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच दापोली पोलीस निरीक्षक महेश तोरसकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन त्यांनी रुग्णवाहिकेची वाट न पाहता दोन्ही जखमी युवतींना स्वतःच्या वाहनातून दापोली उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केलं. त्यांच्या ह्या तत्परतेमुळे जखमींवर तातडीनं उपचार सुरू करण्यात आले. मात्र सेजल पांडुरंग भागवत वय 22 राहणार टेटवली खुटाचा खूण सध्या राहणार विद्यापीठ चाळ दापोली हिला अपघातात गंभीर दुखापत झाली होती. सोबतच अपघातानंतर नाल्यामध्ये पडल्यानं तिच्या नाकातोंडात पाणी गेल्यामुळं तिची प्रकृती अत्यंत चिंताजनक झाली होती. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करून देखील उपचारादरम्यान तिचा दुर्दैवी मृत्यू झालाय. या अपघातामध्ये वैष्णवी चंद्रकांत आयरे मूळ राहणार असोंड तालुका दापोली सध्या राहणार विद्यापीठ चाळ दापोली हिला किरकोळ दुखापत झालेली असून तिच्यावर दापोली उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते आणि त्यानंतर पुढील उपचारासाठी दापोलीमधील भागवत हॉस्पिटलमध्ये तिला दाखल करण्यात आलं. तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती सध्या कळतीये. या दुर्दैवी घटनेमुळे भागवत कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असून परिसरात सध्या हळहळ व्यक्त होतीये. काय नेमकं कसं झालं? ते सगळं राहतो. मुलगा बाहेर होता, आवाज आला जोरात, पडले त्याला धावत धावत आलो त्याबद्दल मी धावत आलो तर गाडी होती पडलेली. गाडी आणून त्या बाई होती ती गेली स्टँडमध्ये आणि गाडी अंगावर आम्ही गाडी उचलली. गाडी उचलल्यावर 2 मिनिट ती बोलाली शेजल कुठे शेजल दोन माझ्या पाठीवर बसली होती. पाणी होतं गडूळ पूर्ण. मी बघतो इकडे छत्री नव्हती दिसली म्हणजे बघतो अजून जाईपर्यंत त्या तिकडे ह्याच्यामध्ये गेली मोरीमध्ये जे पाणी गडू होतं दिसलं व्यवस्थित. आणि ती बोलायला तेव्हा मला ती शेजारी जेव्हा पाठीमागून बसलं होतं कोणतरी आम्ही खाली उडी मारली तिकडं आणि एवढं ओढतं तिला उडी गेली. हिला पहिली हिला पण उडी गेली. एकच पूर्ण अडकले होते स्टँडमध्ये आणि बघतो तर बघतो थोड्या वेळ 5 मिनिटं बघतो इकडे आम्ही तिकडे बघितलं पण लोकांना हाक मारली ते आले नाही वेगळे पाणी अडवलं आम्ही मग पाण्याच्या पोस्ट तिथे बाहेर पडलो. कुठून जात होते ते आणि कशी बाईक साधारणतः गेली असेल इथून? आता पूर्ण बाईक आम्ही पडल्यावर आलो ना दापोलीला आले दिसले तिकडे. तुम्हाला बाईक कुठे दिसली? खाली पाण्यात होती. ऍक्सिडेंट झाल्यानंतर पोहोचलो ना. खाली पडल्यावर तेव्हा आम्हाला आवाज आला तिथून राहिल्यामुळे आम्हाला आवाज आला मला की मग जोरात आवाज आला ते बोललं बघ कधी आवाज आला धावत आला तो आला धावत. ते कधी अंगावर गाडी होती पुन्हा केस अडकली होती त्या स्टँडमध्ये मुलीच्या. मग ती थोडा उतरवल्यावर सांगायला की आम्ही 2 जण होतो. आणि मग जी मुलगी बुडाली होती खाली गेलेली तुम्हाला किती वेळात मिळाली? पाऊस गेला तो एवढ्या भागामध्ये अर्धा तास शोधावं लागलं? नाही ती पाणी गडूळ मोरीच्या आतमध्ये गेली ना. अच्छा, प्रभाव होता पाण्याचा? दिसते तरी तो काही दिसत नव्हतं. पाणी पाऊस होता ना पाणी पुन्हा गडू होतं. तुम्हाला भेटली कुठे? नाही तिकडे बाहेर पडली तिकडे पाणी वाढवल्यानंतर ना पोस्टने बाहेर पडली तिकडे. पाणी गडू होतं दिसली असते आम्ही काढली असते ना. पूर्ण दिसली नाही ना की आम्ही उडी मारली म्हणजे अशी पूर्ण खाली पाण्याचा भवरा आहे बघा. इथं पाणी मोठं आहे. इथं पाणी आहे ना असं मोठं आहे. इथून असं भवऱ्यातून आतमध्ये. आणि तुम्ही किती जण होता त्यावेळी? मी माझा मुलगा होता तो करतो नंतर 2 माणसाने हाक मारला. दुसऱ्या रत्नागिरीत मला तो पण थांबला पण विचारला होता पण नंतर पण थांबते गेली होती.
आणि मग जी चालवत होती तिचा मृत्यू झालाय की जे आम्ही पाहिजे नेमके चालू आम्ही गाडी पडल्यावर आलो ना नेमकं पण तुम्हाला जी जखमी झालेली ती मुलगी पाठीमागे बसलेली याचा अर्थ ती चालवत असावी. जी तुम्हाला जखमी झालेली आढळली इथे ती बसलेली म्हणजे पाठीमागे बसलेली की चालवत होती काय माहिती ती गाडी खाली होती आम्ही गाडी खाली गाडी पडलेली. ही गाडी पडली केस अडकलेली तेव्हा तिला आम्ही काढली ती जर असते व्यवस्थित ना तर तिला काढली असती पण ती सुटी नव्हती जी केस अडकली आणि ती उलटी होती ती हे काढता तिला आम्ही काढली आणि नंतर ती बोलायला की आम्ही दोघी सेजल कुठे आहे सेजल कुठं आहे ती थोडा वेळ बोलला काय असं काय बोलतो सेजल काय दिसत नव्हतं काहीच आणि वर बघतोय वर पण नाही काय नाही पण ते खाली मला थोडं नंतर मला छत्री दिसली छत्री आणि थोडंसं हातात असं दिसलं मी धावतो तिकडे उडी मारली रेनकोट दिसले तिथे. हां असं आता एवढा पाणी दिसतोय त्यावेळी पूर्ण हे भरलेलं जरा जास्त होतं हो जास्त गडू पण होतो खाली पण गडू होतो नाही मी गडू होतो गडू असल्यामुळे काय दिसलं नाही काहीच तुमचं नाव प्रशांत दिनकर पवार तुमचं आपलं जाहीर कुरेश. संरक्षण भीती पाहिजे पूर्ण चोपन्न मोरी पाटल्या बिटल्या बघा होय सगळं इथं हे ठेवलेलं आहे इथं संरक्षण देत नाही काय चाललंय हे आता दापोली रोड केली नाही हे बघा तुम्ही कुठं कुठं खचले काय झाले कसे लोक पॅसेंजर लोक गाड्या जाणाऱ्या चालवणार कसं सगळं अवघड होऊन बसलंय फुटला तर पेशंट तिकडे बाहेर आले अच्छा म्हणजे तुम्ही नंतर हे केलं आम्ही शिप बोलवला सगळं हे केलं. तो फुटल्यावर तिकडे बाहेर आली ती JCB ने बंद केलं पाणी जास्त प्रेशर आलं हा. त्या पाण्याच्या दिसत नव्हती ना आम्ही बोलवलं आता वाटूया पण मग इथे आपण कोण जाऊ पण नाही शकत ना खाली गेलो आम्ही हा. हो मी गेलो होतो पाणी एवढं पाणी गेलो होतो हे करायचा प्रयत्न केला मी हा पण ती तोपर्यंत खाली गेली आतमध्ये गोरीत गेली ती हे बघा आता तो कचरा बघा आणि गाडी कुठे होती बाहेरच होती की नाही गाडी खाली खाली इकडे होती. ते गाडी सकटच गेले अंगावर गाडी सहित ती अंगावर गाडी होती आणि केस अडकलेली गाडी त्याच्यात काय आहे त्याचं हा? सांगा मला तुम्ही काय काय इथं काय हे व्यवस्था अपघाताचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसून दुचाकी घसरण्यामागील कारणांचा दापोली पोलीस तपास करतायत. सोबतच घटनास्थळाचा पंचनामा करून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. सलीम रकांगे, कोकण कट्टा न्यूज, दापोली, रत्नागिरी.